मॅडम पलीकडे थांबा, साईडला थांबा. हां साईडला थांबा. हां हे गुलाब थोडंसं असं करा, असं इकडे त्यांच्याकडे मॅडमकडे करा. तिथं मॅडम एक मिनिट हां. एक मिनिट हां. एक मिनिट मॅडम. मॅडम इथे या, इथे या. मॅडम साईडनंच करा हां. फुल घ्या ते थोडंसं इकडं त्यांच्याकडे करा. बस इथं बघा, इकडे बघा. इकडे जरा साहेब इकडं हो, राहू द्या साहेब. हां हां आता साहेब चौघजण उभा राहा. इथं या ना साहेब ह्या साईडला या. मॅडम या. कृपया विनंती आहे की समग्र नगरसेवकांनी टोटकी व्यवस्थापकांनी या वाचनात विनंती. फक्त पत्रकार व नगरसेवक या नवनिर्वाचित नगरसेवकांची निवड झालेली होती. एकंदरीतपणे नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी यांनी स्वागत केलेले काय भावना बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया द्या? आले यानंतर आता सभा भरणार आहे. आपण आपल्या प्रश्नासाठी ठामपणे आपले प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात आलो आहे. आता आपल्या शिवसाहेबांनी सत्कार करून नगरसेवकांना जी भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी तुमची निवड झालेली आहे. एकंदरीतपणे तुम्ही किंगमेकर असं ठरले गेला होता. प्रभाग क्रमांक 9मधून एक चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून आला होता. या प्रसंगी तुम्ही काय सांगा? काय माहीत आहे का, प्रभाग क्रमांक 9मधून फॉर्म भरताना मला माहिती आहे की 100% तिथं निवडून येते. का तर आमची जनता आत्ता सध्या जरी आम्हाला बहुमत नाही दिलं तरी 10,000 इतके मतदानाला आपली जनता मी निवडून आलो आहे. पण पूर्ण आपल्याने आपल्याला 10,000 मतदान दिलं. एकंदरीत तुमचं पुढचं राजकारण कसं असणार आहे? तुमचं आता तुम्ही 4 जण आहात, तुमचं सहकार्य असणार आहे. विकासाचं विजन काय असणार आहे तुमचं? जर विकास कामासाठी जर काय करायचं असेल तर 100% आम्ही आमचं सहकार्य राहणार. एकंदरीतपणे भारतीय जनता पार्टीचे जे गटनेते म्हणून निवड झालेली राहुल लोंढे यांनी आत्ताच आपल्या अकलूज एक्सप्रेस आणि टाइम्स 9ला आपल्याला त्यांनी बोलतं केलेलं आहे. अकलूज आपल्याबरोबर व्यक्त झालेले आहेत. आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 8चे नवनिर्वाचित नगरसेवक महेश आहेत. महेशजी तुमचं नगर परिषदेमध्ये आता स्वागत झालेलं आहे. पहिल्या भागात नगरसेवक म्हणून एंट्री केलेली आहे. पहिल्यांदा मला निवडून दिलेल्या सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानेन. तसेच अकलूज नगर परिषदेचंही मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आमचं या ठिकाणी स्वागत केलं. आणि मुळामध्ये एका भांडीवालीचा मुलगा माझ्या अजूनही भांडी विकते या दृष्टीनं मला अभिमान आहे. आणि त्या भांडीवालीचा मुलगा आज या सभागृहामध्ये आला आहे, त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. आणि मी नक्कीच अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण
एक बहुमताने आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. हो एकदम अशी चांगली प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 8च्या नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली वाघोडे आहेत. ताई, तुमचं नगर परिषदेमध्ये आता स्वागत झालेलं आहे. तुम्ही आलेला आहात. एकंदरीत आज तुम्ही नगरसेवक म्हणून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. तुमच्या भावना काय आहेत? पहिला तुम्ही प्रभागातील तुमच्या जनतेला नागरिकांना काय तुमचं अभिवचन द्याल? मी प्रथमतः नगर परिषदेमध्ये आत्ताच आमचं स्वागत झालं. त्यांचं अभिनंदन करते. त्यांनी आमचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं. तसंच नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही ठामपणे इथं मांडण्याचा प्रयत्न करू. आमच्या सहकाऱ्यांच्यासोबत आम्ही एक टीम बनून काम करणार आहोत. नागरिकांचे काही प्रश्न असतील ते आम्ही इथे सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13चे नवनिर्वाचित नगरसेविका जयश्रीताई एकतपुरी आहेत. तुमची भावना काय आहे? तुम्ही सुद्धा एक चांगल्या मताधिक्याने निवडून आला होता. आज तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत आणि तुम्ही 4 नगरसेवक आणि एकंदरीतपणे तुम्ही काय व्यक्त व्हाल? तुमच्या भावना काय आहेत आज? सगळ्यात आधी माझं सर्वांना नमस्कार. आणि नगर परिषदेमध्ये जो आल्यानंतर आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्या नगर परिषदेच्या लोकांचे आभार मानते. आणि जनतेने जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे जनतेने जेवढं विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेचं आम्ही पुरेपूरपणे काम करून 100% प्रयत्न करून आम्ही जनतेचा नक्कीच विकास करू. एकंदरीत तुमचं आज आणखी तुमच्या प्रभाग क्रमांक 13साठी म्हणा किंवा आपल्या नगर परिषदेच्या या नवीन पहिल्या झालेल्या निवडून आला होता. आपल्यासाठी भारतीय जनता पार्टीचं विजन काय आहे? तुमच्या डोक्यात काय काय कल्पना आहे? विकासाचं काय विजन घेऊन तुम्ही आला आहे? सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला उमेदवारीसाठी आज म्हणजे उमेदवारीसाठी जे तिकीट मिळालं आहे ते आम्ही आमचं भाग्य समजतो. याबाबत मी आम्ही चालू जे होते आणि ते त्यांनी आमच्या विश्वास ठेवून जे आमचं कामकाज सुरू आहे ते आमच्या त्या कामकाजाला प्रयत्न करून 100% त्याला वापरू. आणि मित्रांनो, आपण पाहिलं आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक जे राहुलजी जोडे भारतीय जनता पार्टीसाठी जे नगर परिषदेच्या सभागृहामध्ये त्यांचे गटनेतेपदी म्हणून निवड झाली होती. आज आपल्यासोबत ते होते. त्यांनी अकलूज एक्सप्रेस आणि टाइम्स 9ला तुम्ही पाहू शकता. अकलूज नगर परिषदेच्या या नव्या सभागृहामध्ये कामकाज इथं चालणार आहे आणि थोड्याच वेळात अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासोबत असणार आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही अकलूज नगर परिषदेसाठी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचा जो नॉमिनेशन अर्ज दाखल केला होता त्याची थोड्याच वेळात शक्यता आहे. आपण अकलूज नगर परिषदेच्या नव्या सभागृहामध्ये पाहू शकता. आपण असं नाही
26 आहे ते फोन असतील ना. विठ्ठल करते शूटिंग सगळं
बघू पुढे असं बघायला कसं व्हायला जाऊ पुढे हॅलो आगतम स्वागतम सुस्वागतम. अकलूज नगर परिषद अकलूजच्या वतीने नवनिर्वाचित सर्व सदस्य यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आपल्या नगर परिषदेचे सन्माननीय सभाध्यक्ष या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील. मी माननीय सभाध्यक्ष काशीद सर यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाची पुढील रूपरेषा स्पष्ट करावी. पत्रकार बांधव, कर्मचारी आणि उमेदवार इतर नागरिकांनी सभागृहाच्या बाहेर चला सभागृहामध्ये फक्त सदस्यांनी उपस्थित राहावे. इतर नागरिकांनी सभागृहाच्या बाहेर जाण्यात यावे. सोप्या सर्वांनी बाहेर प्रतीक्षा करा. सभागृहातून बाहेर प्रतीक्षा राहील त्यामुळे प्लीज. सागर